भारतावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। दिवस जाईल तसे या ऑपरेशनची तीव्रता वाढत होती आणि अशात काल संध्याकाळी 5 वाजता अचानक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया माध्यमावर एक पोस्ट टाकली, ज्यात त्यांनी भारत पाकिस्तानच्या दरम्यान सीज फायर लागू केल्याची माहिती दिली। त्यानंतर दोन्ही देशांकडून सुद्धा सीज फायरच्या बातमीचं समर्थन करण्यात आलं, पण थोड्याच वेळानंतर बातमी आली की पाकिस्तानकडून सीज फायरचं उल्लंघन झालंय। अर्थात कालपासून सीज फायर हा शब्द तुम्ही 1000 वेळा ऐकला असेल, पण हे सीज फायर म्हणजे नेमकं असतं काय? सीज फायरचा नेमका उद्देश काय असतो? अमेरिकेचा यात महत्त्वाचा भाग कसा काय आहे? याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असेल। तोच गोंधळ आपण आज मिटवायचा आहे। चला बघूया याच बद्दलची माहिती थोडक्यात। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, सीज फायरचा साधा आणि सोपा अर्थ म्हणजे युद्धविराम। आता युद्धविराम म्हणजे ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे त्या दोन देशात झालेला सामंजस्य करार असतो, ज्या करारामध्ये युद्ध तात्पुरत्या काळासाठी किंवा पूर्णपणे थांबवलं जातं। या कराराद्वारे दोन्ही बाजूंकडून कोणत्याही प्रकारचा गोळीबार, कोणत्याही प्रकारचा हल्ला केला जाणार नाही असं मान्य केलं जातं। आता उदाहरण बघायचं झालं तर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधलं युद्ध कधीच औपचारिकरित्या संपलेलं नाहीये, परंतु 1953 मध्ये त्यांच्यात युद्धविराम रेषा आखण्यात आली आणि ती अजूनही त्यांची परस्पर सीमा रेषा म्हणून अस्तित्वात आहे। 1965च्या युद्धानंतर काश्मीर प्रदेशातला भारत आणि पाकिस्तान मधल्या सीमेला युद्धविराम रेषा देखील म्हटलं गेलं, परंतु असं 1971च्या शिमला करारानंतर ती नियंत्रण रेषा म्हणून ओळखली जाऊ लागली। युद्धाचे परिणाम गंभीर असतात। युद्धात नुकसान सहभागी करणाऱ्या दोन्ही देशांना पूर्ववत स्थितीत येण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो। त्यामुळे या युद्धविराम करारामुळे सर्वसाधारणपणे संभाव्य जीवितहानी टाळता येते आणि दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यात येते। आता या युद्धविरामाचे तात्काळ उद्दिष्ट असतं हिंसाचार थांबवणं, परंतु सीज फायरचा नीट विचार केला तर लॉंग टर्म दृष्टिकोनातून सीज फायर महत्त्वाचं असतं। युद्धविरामाचा मूळ उद्देश असतो दोन्ही देशातील संघर्ष कमी करायचा किंवा त्यातला वाद शांततेने मिटवण्यासाठी प्रयत्न करायचे। मग आता या युद्धविरामाबाबत आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो तर UNSC अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार हा करार लागू केला जातो। एखाद्या देशाच्या मध्यस्थीनं या करारामध्ये दोन्ही देशात शांतता प्रस्थापित केली जाते, परंतु हा युद्धविराम कायमचा असेल असं नाही, तो तात्पुरता सुद्धा असू शकतो। याच प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या नियमाप्रमाणे सीज फायर लागू केला जातो आणि मध्यस्थी देशांच्या माध्यमातून हा सीज फायर लागू केला जातो। त्यामुळेच या युद्धविरामात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका ठरते। पण ट्रम्प यांचं हस्तक्षेप करणं केवळ दोन्ही देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी नसून त्यात त्यांच्या अमेरिकेचा फायदा आहे। असं करणं आशियाई देशांसाठी धोकेदायक असू शकतं असं बोललं जाते। आता अमेरिकेनं भारत पाकिस्तानच्या बाबतीत मध्यस्थी केल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। या आधी सुद्धा अनेक वेळा अमेरिकेनं भारत पाकिस्तानच्या युद्धात मध्यस्थी केल्याची अनेक उदाहरणं आहेत, पण या सीज फायर दरम्यान घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे भारतानं आता भारतावरती होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कारवाया इथून पुढं ॲक्ट ऑफ वॉर समजल्या जातील असं स्पष्ट केलंय। याचाच अर्थ भारतानं पाकिस्तानला आणि जगातील इतर देशांना हा इशारा दिलाय की इथून पुढं भारत कोणताही दहशतवादी हल्ला हलक्यात घेणार नाहीये। आता लागू करण्यात आलेला युद्धविराम पाकिस्तान किती काळ टिकून देतं हे काळच सांगेल। बाकी तुम्हाला या सीज फायर बद्दल काय वाटतं? अमेरिकेनं याआधी किती वेळा आणि कधी भारत पाकिस्तानची मध्यस्थी केलेली आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तोपर्यंत तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।